आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी आणि नेहरू यांच्याच विचारांचे आहोत। त्यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष पुढच्या काळात काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असा दावा केलाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी। एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं। त्याच वेळेला उद्धव ठाकरे आपल्याच विचारधारेचे आहेत, ते समविचारी आहेत असा दावा सुद्धा पवार यांनी केला। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का या चर्चांना सध्या उधाण आलंय। एक जेनरिक स्टेटमेंट आहे त्यांचं। इंटरव्ह्यू मध्ये ते असं म्हणाले की अनेक प्रदेश, याचा अर्थ ही मराठी भाषा आहे। अनेक म्हणजे कोणी असू शकतो ना, सगळे आणि अनेक मध्ये अंतर आहे। मला नाही माहिती, याचं उत्तर आदरणीय पवार साहेबच देऊ शकतील। देशभरामध्ये या भाजपच्या तानाशा प्रवृत्तीचा परिणाम जाणवत आहे आणि प्रादेशिक पक्षांनी निर्णय केला की काँग्रेसच हा देशासाठी आणि देशाच्या संविधानिक व्यवस्थेसाठी पर्याय आहे। त्यामुळे अनेक पक्ष आपल्याकडे टाकायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्याच आधारावर पवार साहेबांनी ते वक्तव्य केलं। भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या एनडीएचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांनी इंडियाच्या हातात या देशाची सत्ता देण्याचा निर्धारच केलेला आहे। कारण या जुलमी आणि अत्याचारी आणि ज्याला आपण तानाशाही प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीला जनता विटलेली आहे। म्हणून पवार साहेब म्हणतायत की 24 नंतर हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये, अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अनेक पक्ष, तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे। पवार साहेब तर मोठे नेते आहेत, परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात। आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे, पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला लावून बसतायत। त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करतायत। तिकडे फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान बांगड्या भरल्यात का, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालतात। त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे। त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता, काय म्हणतो त्याला आपण, औपचारिकता बाकी आहे। पवार साहेब म्हणाले या लोकसभेच्या निवडणुकीनंतर सगळे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील।